नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही ऋषिकेशच्या त्या गाड्यावर ओढत असते. जानकी ही पुढे असते तर अंशुमन सर म्हणतात की कमॉन जानकी कमॉन. तर आता ऐश्वर्या सुद्धा जोरजोराने ओढते, परंतु जानकी ज्या गाडीमध्ये ऋषिकेशला ओढत असते तर ते एका खड्ड्यामध्ये गुंतते. परंतु तरी सुद्धा जानकी पूर्ण ताकद लावून तो गाडा ओढते, अगदी जोरात ओरडून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कमॉन जानकी कमॉन. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा सारंगला अगदी ताकद लावून ओढत असते. तेव्हा मात्र आता लगेच जानकीचं लक्ष जातं, कारण सारंगची गाडी जी काही आहे ती मागेच राहिलेली असते आणि जी दोरी आहे तर ती तुटून ऐश्वर्याच्या हातात असते. ऐश्वर्याला हे अगदी कळत नाही, तर जानकी ही जोरात ओरडते की ऐश्वर्या. परंतु ऐश्वर्या लगेच म्हणते की काय रे कासवा, घाबरलास का? ऐश्वर्याचं मागे लक्षच नसते. जानकी जोरजोरात ऐश्वर्या ऐश्वर्या ओरडत असते. जानकीचं पूर्ण लक्ष आपल्या सारंग भाऊजींकडे असते, कारण सारंग भाऊजी मागे पडलेले असतात. तर जानकी ते सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु ऐश्वर्या तर अगदी रागानेच म्हणत असते की अगं तुझं लक्ष हे खेळात दे, मी पूर्ण लाईनपर्यंत पोहोचत आले, अगं तुझं लक्ष कुठे आहे? ऐश्वर्या अगदी ती जी काही तुटलेली दोरी आहे तर तीच ओढत असते. तिला इतकं सुद्धा कळत नाही की सारंग मागे राहिलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कमॉन जानकी कमॉन. तेव्हा आता जानकी अगदी ताकद लावून पळत असते, परंतु आता ऐश्वर्या वेडी. तिला कुठे माहिती असतं की तिला असं वाटतं की मी जिंकले, मेन लाईनपर्यंत येते आणि अगदी वेड्यासारखी इतकी हसून ओरडते. तिला इतका आनंद होतो, जोरजोराने स्वतःला टाळ्या वाजवते. जिंकले जिंकले मी जिंकले. ऐश्वर्या सारंग रणदिवे जिंकली आणि ही जानकी हारली. अगदी वेड्यासारख्या टाळ्या वाजवते आणि उड्या मारत असते. परंतु जानकीला खूप असं वाईट वाटतं, कारण ह्या ऐश्वर्याचं जिंकण्याच्या नादामध्ये सारंगकडे लक्ष राहत नाही, कारण स्वतः ऐश्वर्या हारलेली असते. परंतु तिचं आता मागे थोडंसंही लक्ष जात नाही. जानकी जिंकली तरी आपल्या सारंग भाऊजींची काळजी तिला वाटत असते. तेव्हा ऐश्वर्या उड्या मारत मारत आणि टाळ्या वाजवत म्हणते की टाळ्या वाजवा, मी जिंकले जिंकले. तेव्हा आता सर्वांचे चेहरे अगदी ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतात, कारण मागे काय घडलेले आहे याचा अजूनपर्यंत तिला काही थांगपत्ता नसतो. कोणीही टाळ्या वाजवत नाही आणि एकमेकांकडे पाहतात. आणि आता सारंग हा मागे असतो तर सर्वांचं लक्ष हे सारंगकडे जाते. सर्वजण आता ह्या ऐश्वर्याचा वेडेपणा पाहत असतात, तर तरी सुद्धा ऐश्वर्या थांबत नाही. ती आता जानकीला म्हणते की बघितलंस का जानकी, शेवटी मी ऐश्वर्या जिंकले. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं जिंकण्याच्या नादामध्ये मागे काय सोडून आलीस ते बघ. ती सुद्धा ऐश्वर्या हसते आणि जेव्हा ती मागे वळून पाहते तर तिला एक असा धक्का बसतो. सारंग पडलेला असतो आणि त्याला उठता सुद्धा येत नाही. तो ऐश्वर्याला उठण्यासाठी हात आपला पुढे करत असतो, पण तरी सुद्धा ऐश्वर्या त्याला अगदी मदत करायची सोडून ती फक्त आपण हारलो याचा तिला आता जबरदस्त शॉक बसतो. सारंगला खूप त्रास होत असतो, कारण त्याच्या हाताला खूप लागलेलं असतं. आपल्या ओवीला आपल्या सारंग काकाची काळजी असल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. सर्वांना सारंगची काळजी वाटते, परंतु ऐश्वर्या तरी सुद्धा सारंगला उठवण्यासाठी पुढे जात नाही. तेव्हा सारंग स्वतःच उठून बसतो आणि सर्वांकडे जेव्हा तो पाहतो तर त्याला अगदी लाजल्यासारखे होते आणि शरमल्यासारखे मान तो खाली घालतो. परंतु ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि एक धक्का बसल्यासारखं ती अगदी खाली बसते. एकमेकांमध्ये किती प्रेम आहे तर त्या या जोडीमध्ये दिसून येते. सर्वजण पाहतच असतात. सारंगला इतकं लागलेलं असतं की त्याच्या पायातून ते रक्त सुद्धा निघत असते आणि तो आता रडत असतो. तेव्हा ऐश्वर्या चिडून अगदी दात खाऊन म्हणते की सारंग पडला कधी? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं नाही दिसला तुला, अगं कारण तू तर तुझ्या अहंकारात आंधळी झाली होतीस. अगं बुडत्याला आधार देण्याची वृत्ती आहे माझी, तरी सुद्धा मी अगदी स्पर्धा खेळत होते तरी सुद्धा मी तुला हात दिला होता, हाक मारली होती, अगं पण तूच ऐकलं नाहीस. कारण जेव्हा सारंग पडलेला असतो तर तेव्हा जानकीने पाहिलेलं असतं आणि जानकीला इतकं वाईट वाटलेलं असतं, तरी सुद्धा तिने हाक जेव्हा मारली तर तो प्रकार आता ती ऐश्वर्याला सांगते. आणि आता इतका जोरात सारंग ओरडलेला असतो की आई ग, तरी सुद्धा ऋषिकेश अगदी सारंग करत असतो. परंतु ह्या ऐश्वर्याच्या अहंकारामध्ये लक्षच जात नाही. ती फक्त जानकीला अगदी सांगत असते. तरी सुद्धा पडलेला सारंग उठतो आणि इतक्या पायाला त्रास होतो तरी सुद्धा धावत तो आलेला असतो आणि त्या गाड्यावर तो बसतो. पण तरी सुद्धा ऐश्वर्याचं लक्ष मागे जात नाही. ऐश्वर्या जोरजोराने गाडा ओढत असते आणि तो गाड्यावर बसायचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा सारंग पुन्हा त्या गाड्यावरून पडतो. तेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी येते आणि जानकी म्हणते की हे बघ,
जर तू बुडायचे ठरवलेले आहेस तर तुला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाही, अगदी कोणीच नाही. बघितलंस का ऐश्वर्या, पुन्हा एकदा हारला ससा आणि जिंकला मात्र कासव. आता ऐश्वर्या इतकी जोरात ओरडते तर सर्वजण ऐश्वर्याकडे पाहत असतात, तिचा हा वेडेपणा. तेव्हा अंशुमनचे सर म्हणतात की हरलेत. यामध्ये सारंग आणि ऐश्वर्या ही जोडी हरली आणि या स्पर्धेमध्ये विजयी ठरलेली आहे ती जोडी म्हणजे आपली जानकी आणि ऋषिकेश रणदिवे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, तर सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. अगदी सर्वांच्या मनासारखे होते आणि सर्वजण आता अगदी नाचत उड्या मारत अगदी एकमेकांना टाळ्या देत टाळ्या वाजवतात. अख्ख्या मुळशी गावाला खूप असा आनंद होतो. सौमित्रा आणि अवंतिका तर एकमेकांना मिठीच मारतात. सुमित्राला सुद्धा आनंद होतो, पण सारंगची सुद्धा एकीकडे तिला काळजी वाटते, कारण त्याला किती त्रास होत असतो हे आता त्याच्या रडण्यावरून आपल्याला दिसून येते, कारण त्याची काय अवस्था झालेली आहे. तेव्हा आता ते दोन स्पर्धक आहे तर ते अगदी धावतच येतात आणि आपल्या सारंगला धरून उठवतात, तरी सुद्धा ऐश्वर्या सारंग जवळ येत नाही. तेव्हा मित्रांनो, आता आपले अवंतिका आणि जानकी ही एकमेकांना अगदी कडकडून मिठी मारते. तर आपले खूप दिवसाचे दुरावलेले आपले ऋषिकेश आणि सौमित्र यांना सुद्धा इतका आनंद झाल्यामुळे दोघेही आता एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात. सुमित्राला आता हे सर्व बघून खूप असा आनंद होतो. आनंद भरून तिचे डोळे भरून येतात. ऐश्वर्या बिचारी आता खाली मान घालून बसलेली असते आणि सारंग लंगडत लंगडत पुढे येत असतो. आपले सगुणा आणि गुलाबदादा तर खूप खुश होतात. सगुणा जानकीला मिठी मारते. त्यानंतर मात्र आता अवंतिका ही सौमित्र जवळ येते आणि सौमित्रला सुद्धा घट्ट मिठी मारते. सर्व गावाला खूप असा आनंद होतो. तर अंशुमनजी सर आता पुढे म्हणतात, खरंच ही स्पर्धा खतरनाक आणि हे प्रेक्षक सुद्धा खतरनाक आणि हे आपले श्री आणि सौ हे सुद्धा खूप खतरनाक आणि आपला अँकर हा सुद्धा खूप खतरनाक. त्यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. सारंग आणि ऐश्वर्या सोडून बाकी सर्वांना इतका आनंद होतो आणि सर्वांना आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं खूप असं कौतुक वाटते. तेव्हा आता अंशुमनजी सर म्हणतात की हे बघा मंडळींनो, अहो मी खूप काही ठिकाणी निवेदन केलं, परंतु येथे निवेदन करताना मात्र एक वेगळीच मजा मला आली आणि चला आता पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि आता मात्र पारितोषिक हा आणि जी काही स्पर्धेची ही रक्कम आहे तीच इतकी मोठी आहे आणि जे ही स्पर्धा जिंकले तर जानकी आणि ऋषिकेश या दोघांना त्यांचे अभिनंदन करतो आणि जजेस यांना विनंती करतो की 25 लाखाचा जो चेक आहे तर तो या विजेत्या जोडीला सुपूर्द करावा. तेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना तो 25 लाखाचा चेक आणि जी काही ट्रॉफी आहे तर ते देण्यासाठी सर्व जजेस एकत्र येतात आणि त्या दोघांना ते बक्षीस देतात. सर्वांना इतका आनंद होतो आणि टाळ्यांचा अगदी कडकडाट झालेला असतो. अगदी खुश होऊन आपले जानकी आणि ऋषिकेश ते आपलं मानाचं बक्षीस आहे तर ते स्वीकारतात. एकमेकांकडे दोघेही पाहून हसतात. दोघांना इतका आनंद होतो, परंतु सारंग आणि ऐश्वर्या फक्त बघून हसतात. त्यावर आपले आदित्य कश्यप सर म्हणतात की एवढंच नाही तर आम्ही मीडिया पार्टनर सर्वजण त्यांच्या शेतकरी ॲपला सुद्धा हे पाठिंबा देणार आहोत. ते ऐकून गावातील सर्व शेतकऱ्यांना आणि आपल्या जानकी ऋषिकेशला खूप असा आनंद होतो. त्यानंतर आता अंशुमनजी सर हे ऋषिकेश आणि जानकी ह्या जोडीपैकी एकाला 2 शब्द बोलण्याची विनंती करतात. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला खुणावतो तर जानकी ही ऋषिकेशला जा म्हणत असते, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी तू. तर आता जानकी ऐकते आणि लगेच पुन्हा ती स्टेजवर बोलायला येते. तेव्हा आता जानकी आपली स्टेजवर येऊन आपले व्यासपीठावर जे काही आहे जजेस आणि सर्वांचे आभार मानते आणि सगळ्या मुळशीकरांना ती आता नमस्कार करते. सर्वजण आपल्या जानकीसाठी टाळ्या वाजवत असतात की बाकी फक्त सारंग आणि ऐश्वर्या अगदी डोळे भरून पाहत असतात, कारण त्यांना इतकं दुःख झालेलं असतं. दोघेही अगदी रडत असतात आणि आपले खाली मान घालून बसलेले असतात. ऐश्वर्या तर जागची सुद्धा अजून हल्लेली सुद्धा नसते. जानकी म्हणते की हा धनादेश आणि हा आमचा विजय पाहून तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला हा मला दिसतो. हे सर्व तुमच्या टाळ्याच्या गर्जनेतून सुद्धा कळतं आणि हे बघा मी खरं सांगते की हे सर्व काही क्षण आहे तर ते माझ्या मनासमोर असे खचणारे आहेत तर काही असे वेगळे आहेत, काही हरणारे, काही धडपडणारे तर काही भीतीचे. जे काही क्षण आहे तर ते सगळे म्हणजे आमच्यासाठी पायऱ्या आहेत विजयाच्या कळसापर्यंत पोहोचण्याच्या. आणि ह्या नुसत्या पायऱ्या नाही तर ह्या पायऱ्यावर चढत असताना आमचं पाऊल डगमगत असताना अनेकांचा आम्हाला अगदी मदतीचा हात आम्हाला धावून आलेत. त्यामुळे हा विजय तर माझ्या एकटीचा नाही तर त्या सर्वांचा आहे. हा विजय माझ्या गावकऱ्यांचा आणि माझ्या शेतकरी बांधवांचा आहे. माझा शेतकरी तर अन्नदाता आहे. तो कष्ट करतो, ऊन पाऊस याची कशाचीही पर्वा न करता तो स्वतः घाम गाळतो. तो शेतामध्ये राबतो
असतो तेव्हा कुठे आमच्या 2 घास पोटामध्ये जातात आणि दुर्दैव हेच बघा की या शेतकऱ्यांकडे खरंच लक्ष दिले जात नाही, अगदी दुर्लक्ष केलं जातं आणि या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी माझा आणि ऋषिकेश या दोघांचा छोटा एक प्रयत्न आहे आणि सगळ्यांसाठी शेतकरी हितकरी नावाचं जे आम्ही ॲप तयार केलेले आहे आणि आजची ही बक्षिसाची जी काही रक्कम आहे तर ती सर्व आम्ही शेतकऱ्यांच्या या कल्याणासाठी वापरणार आहोत। म्हणजे आपल्या जानकीचा मोठेपणा आज मात्र आपल्या सर्व गावाने ओळखलेला असतो आणि सर्वजण आता आपल्या मोठेपणाची जानकीला आणि ऋषिकेशला पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात। तेव्हा आता गुलाबदादा ही जोरात ओरडतात की जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा सर्व शेतकरी एका आवाजात म्हणतात की जिंदाबाद आणि आता एक अशी आनंदाची गर्जना ते करतात। तेव्हा आता आपली जानकी आपल्या आई आणि नाना या दोघांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, अगदी दूर असून सुद्धा, म्हणून त्यांना सुद्धा इतका मान देते की त्यांच्याशिवाय हा विजय पॉसिबल नव्हता, त्यामुळे आजच्या ह्या विजयाचं श्रेय त्यांना सुद्धा जातं। तेव्हा आता आपल्या सुमित्राचे डोळे खरंच अगदी भरून येतात आणि सांगायचं झालं म्हणजे या स्पर्धेच्या या मैदानात म्हणजे आमच्या रणदिवे कुटुंबातीलच जी काही ही सख्खी भावंड आणि जे काही एकत्र कुटुंब होतं तीच माणसं या स्पर्धेमध्ये खेळायला होती एकमेकांच्या विरोधी। आणि खरं तर कुरुक्षेत्र असो किंवा स्पर्धा आपल्याच माणसांच्या विरोधात उभं असणं हे खरंच खूप कठीण असतं। त्यावर आता हे सर्व ऐकून सारंग तर अगदी खाली मान घालतो, परंतु ऐश्वर्या अगदी तिचे डोळे सुद्धा लाल होतात, अगदी अहंकाराच्या भावनेने ती जानकीकडे पाहत असते। तेव्हा जानकी सर्वांना सर्व स्पर्धकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला सांगते। सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवतात आणि मी आशा व्यक्त करते की या स्पर्धेत ठीक आहे, परंतु आम्ही रणदिवे कुटुंब एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांच्या टीम मध्ये असू, एकत्र असू। आणि खरं तर ही स्पर्धा स्त्री आणि सो यांची आहे, तर माझ्या स्त्रीशिवाय हा विजय काय तर माझं आयुष्यच पूर्ण अपुरं आहे आणि ज्या प्रकारे माझे स्त्री माझ्या पाठीशी उभे राहिलेत ना, तर त्याशिवाय दुसरा कोणताही असा म्हणजे जिंकण्याशिवाय पर्यायच नव्हता। आणि ऋषिकेश अहो तुमच्याशिवाय सगळं काही अपूर्ण आहे। तेव्हा आता जानकी आपल्या ऋषिकेशला सुद्धा अगदी कौतुक करून अगदी मान देते आणि ऋषिकेशला खूप असा आनंद होतो आणि आपल्या जानकीचं सर्वांना आता खरंच कौतुक वाटत असतं। सर्वांसमोर आता ती ट्रॉफी दाखवत ती ऋषिकेशला थँक्यू बोलते आणि धावतच येते आणि आपल्या ऋषिकेशला मिठी मारते आणि आता ह्या जोडीमधील प्रेम आणि जे काही आहे तर ते बघून मात्र सर्वांना इतका आनंद होतो। परंतु ऐश्वर्या तर अजूनपर्यंत सारंगला किती लागले आणि विचारपूस करायला सुद्धा गेलेली नसते, अगदी खाली मान घालून ती आपलं बसलेली असते। आता आपले गुलाबदादा हाता आणि सर्व गावकरी एका आवाजात ऋषिकेश दादा जिंदाबाद जानकी वहिनी म्हणून आता गर्जना करत सर्वजण ऋषिकेशला उचलून घेतात आणि आता त्यांच्या विजयाचं जे काही आहे तर ते अगदी आनंद सोहळा साजरा करतात। आपल्या जानकीला सुद्धा आपल्या बायका उचलून घेतात, अगदी नाचत गाजत फुगड्या खेळत ही मिरवणूक निघते आणि सर्वजण आपल्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या या विजयाचं अगदी आनंदाने हे सर्व साजरे करत असतात, अगदी नाचत गाजत। आता ऐश्वर्या आणि सारंग जेव्हा घरी येतात तर ऐश्वर्या अगदी तोंड खाली घालून बसलेली असते आणि सारंग तर मान खाली घालून रडत असतो। ऐश्वर्या रडतच म्हणते की सगळं गेलं, इतकी मी मेहनत घेतली, इतकं मी डोकं लढवलं आणि जिंकलं कोण तर ती जानकी, माझ्या नाकाखालून ती ट्रॉफी ती घेऊन गेली आणि ते 25 लाखाचं बक्षीस सुद्धा तिलाच मिळालं आणि सर्वत्र आता तालुक्याच्या ठिकाणी हे बॅनर्स लागतील, अख्खी मुळशी माझ्यावरती हसणार, त्यामुळे सगळं काही गेलं, सगळं गेलं म्हणून ऐश्वर्या इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकून द्यायला लागते आणि आपला जो काही दुःख आहे तर ते व्यक्त करत असते। परंतु सारंग ऐश्वर्या करत ऐश्वर्या समोर येतो, परंतु ऐश्वर्या मात्र आपल्या हातामध्ये एक जी काही वस्तू आहे फेकून देण्यासाठी घेते, परंतु ती सारंगवर धावून येते। ऐश्वर्याचं ते रूप पाहून सारंग तर खूप घाबरतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या शांत व्हा प्लीज, तुम्ही ती वस्तू खाली ठेवा, म्हणून तो तिच्या हातातील ती वस्तू घ्यायला जातो, परंतु आता ऐश्वर्या त्याच्यावरच धावून जाते आणि त्याच्या अंगावर ती वस्तू फेकून मारते। सारंग तर अगदी सोप्यावर जाऊन पडतो आणि इतका घाबरतो। सारंग रडत म्हणतो की ऐश्वर्या काय करतात, अहो ऐश्वर्या शांत व्हा, हे बघा। तर ऐश्वर्या आता सारंगवर धावून येते, त्याची गचंडी धरते आणि काय बघू, काय ऐकायचं आहे अजून, आपण हारल्यानंतर लोक जी काही शिट्ट्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते ते ऐकायचं कमी, आता हे बघा ते बाहेर पडल्यानंतर ती बघा ती हारलेल्या सारंगची बायको चालली आणि हारलेली ऐश्वर्या चालली, हे ऐकायचं कमी माझ्या कानांनी। तेव्हा सारंग रडत उठायला जाणार, तोच लगेच ऐश्वर्या पुन्हा धावून येते आणि त्याला धमकावत
म्हणते की चूप, एकदम चूप, शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. आणि हे बघ, अरे ही जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून अगदी कुत्र्यासारखी मी त्यांच्या मागे लागले होते त्यांना हरवण्यासाठी. आणि काय रे तू काय केलंस, स्वतःला विचार जरा, म्हणून त्याच्या छातीवर मारत असते. अरे विचार स्वतःला तू काय केलं. तेव्हा आपला बिचारा सारंग आता खाली मान घालून अगदी रडत असतो. अरे एकतरी डाव तू स्वतःच्या जीवावर जिंकलास का, खेळा तरी नीट का. अरे ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न केलेत आणि तू काय केलंस, तू तर ही स्पर्धा हरण्याची एक संधी सुद्धा सोडली नाहीस रे. तेव्हा आता सारंग रडतच उठतो, परंतु ऐश्वर्या त्याला पुन्हा धमकावत म्हणते की खाली बस, बस खाली. सारंग तर इतका घाबरतो, आता सोफ्याऐवजी डायरेक्ट तो खालीच बसतो. ऐश्वर्या अगदी कडकडून म्हणते की हे बघ, मग अशी जेव्हा मठ्ठ्यासारखं बसला होतास ना तसाच खाली बस, उठू सुद्धा नको. अरे मी तर जोर लावत होते, जोरात ती गाडी खेचत होते आणि ती जानकी माझ्या पुढे पुढे जात होती, तरी सुद्धा मी तर अगदीच फुल स्पीडने होता नव्हता तो सर्व काही जोर लावला, मी पळाले होते. आणि तू तर काय केलं, तू मधूनच ती गाडीवरून तू उतरला. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की मी उतरलो नाही तर पडलो. तेव्हा ऐश्वर्या ही जोरात किंचाळते की अरे तुझ्यामुळे मी या स्पर्धेमध्ये हारले, त्याचं काय, तुला त्या गाडीला धरून नीट असं व्यवस्थित बसता सुद्धा आले नाही का. मला एक गोष्ट सांग बरं, काय येतं तुला करता, भीक मागता येते का. आणि नाही येत नसेल तर शिकून घे, कारण तीच वेळ आपल्यावरती येणार आहे. जे कर्ज आपण घेतलेलं आहे पैसे आपल्याला तर नाही मिळाले आणि ते 25 लाख गेले जानकी घेऊन. तुला एक गोष्ट सुचवते की जी गाडी होती आणि ज्या गाडीवरून तू पडला ना तीच गाडी आपण घरी घेऊन येऊया, मुळशीच्या चावडीवर जाऊयात आणि ती गाडी घेऊन आपण दोघजण भीक मागूयात. तेव्हा सारंगला खूपच वाईट वाटत असतं, कारण एकतर हारलो आणि ऐश्वर्या दुसऱ्यांदा त्याला इतका अपमान करत बोलत असते. तेव्हा मात्र सारंगची आता पूर्णपणे फजिती होते. डोक्याला हात लावून रडतो तर ऐश्वर्या म्हणते की सगळं गेलं, सगळं काही गेलं माझ्या हातातून. जानकीने माझं सर्व काही हिसकावून घेतलं. आज माझ्यावर तिने ही वेळ आणली. आज मात्र ती स्वतःच्या घरामध्ये उत्साह साजरा करत असे. तेव्हा ते सर्व ऐकून सारंग जोरजोराने आपल्या डोक्यात मारून घेतो. त्यानंतर मात्र आपल्या इकडे जानकी आणि ऋषिकेशच्या गळ्यात हार घालून अगदी एक मिरवणूक निघलेली असते आनंदाची आणि त्यांच्या विजयाची. अगदी फटाके वाजून त्यांचं हे अगदी उत्साह आनंद साजरा होत असतो. अगदी जल्लोष करत आता सर्वजण ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना घरी घेऊन येतात. त्यावर आता सर्वजण एका ठिकाणी बसतात. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, आमच्यासाठी खूप असा जल्लोष झाला, तुमच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. म्हणून सर्वजण आनंदाने पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. ऋषिकेश म्हणतो की कारण हा विजय आमचा नाही तर तुमचा आहे. तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ही स्पर्धा आम्ही जिंकू शकलो. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना, खरंच तुमच्या सगळ्यांचा आमच्यावर विश्वास होता, म्हणूनच आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकलो. आणि नुसता भाग तर घेतला नाही पण स्पर्धा जिंकलो सुद्धा. ओवी लगेच उड्या मारत म्हणते की त्यासाठी शेतकऱ्यांनो जिंदाबाद जिंदाबाद. म्हणून आता ओवीच्या आवाजात पुन्हा अगदी नाचत गाजत पुन्हा ही सर्वांचं अभिनंदन होत असतं. शेतकरी शेतकरी जिंदाबाद जिंदाबाद असे सर्वजण नाचत करत असतात. त्यावर आता इकडे आपले सदाशिव काका म्हणतात की अरे आपण सर्वजण इकडे जिंदाबाद जिंदाबाद याचे नारे देतो, परंतु तिकडे त्या सयाजी पाटलांची मुलगी किती कट कारस्थान केले आणि किती आपल्याला हरवण्याचा तिने प्रयत्न केला, पण आता कुठे ती तोंड दडून बसले असेल माहिती नाही. म्हणून सर्वजण आता ऐश्वर्याला हसतात. त्यावर आता एक काकू म्हणतात की हो ना, बरं झालं, तिने तर आपल्या दादा आणि वहिनीला खूप असा त्रास दिला होता आणि आता भोगत असेल आपल्या कर्माची फळं. सदाशिव काका म्हणतात की अहो एवढ्यातून काय होणार आहे, त्यांना अजून असं यातना आणि त्रास तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा आता एक ताई आहे तर त्या म्हणतात की अगदी तिचं वाटोळं व्हायला पाहिजे, हातावर हात देत म्हणतात. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की नाही मावशी, असं नाही बोलायचं, आपण जिंकलो ना, आपण आपला आनंद साजरा करूयात, आपण जल्लोष करूयात, पण कोणाचं तरी वाईट व्हावं वाटोळं हो हे कशाला चिंतायचं. काकू म्हणतात की बघितलंस का दादा, बघा ना ती इतकी वाईट वागली आपल्या जानकी वहिनींशी, परंतु तरी सुद्धा आपल्या जानकी वहिनींनी काही त्यांचा चांगुलपणा नाही सोडला. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की पण ताई आहोत ती माणसं तर चांगुलपणाच्या लायकीची सुद्धा नाही, त्यामुळे असो आता आपल्याला हे शेतकरी हितकरी जी काही ऍप आहे तर ती अजून मोठी करायची आणि त्या सयाजीरावांचा आपल्याला पराभव करायचा. आणि एकदा की आपण ही स्पर्धा म्हणजे जे काही जिंकलो तर त्या समितीवर आपलं वर्चस्व येईल. त्यानंतर आपल्याला शेतकरी हितांच्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या सर्व आपण करूयात. आणि हे बघा, आपल्याला ही जी काही आता अमाऊंट मिळालेली आहे तर ती उद्यापासूनच आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण अगदी वापरायला सुरुवात करूया. आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर सदाशिव काका म्हणतात की ही असतात माणुसकी. जानकी म्हणते की हो आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे का तर आज मटणाचा बेत आहे.
आहे. तर त्यावर आता ऋषिकेश हसून म्हणतो की चला वाट कसली बघतात, या या या. तेव्हा आता सर्वजण एकत्र जेवायला बसतात. त्यानंतर इकडे सौमित्र, अवंतिका आणि सुमित्रा हे आईस्क्रीम खात असतात. तर आता अवंतिका आणि सौमित्र एकमेकांशी ऐश्वर्याबद्दल आणि खेळाबद्दल बोलतच असतात, परंतु सुमित्रा एकटं कशी शांत बसलेली असते, तिचं लक्ष लागत नसतं. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र, अरे जानकी वहिनी ऐश्वर्याला सांगत होती की मागे पग, परंतु ती तर मागे बघायला सुद्धा तयार नव्हती. तर सौमित्र म्हणतो की जेव्हा तिने मागे बघितलं तर तेव्हा खूप असा उशीर झालेला होता. तेव्हा दोघेही एकमेकांना टाळी देतात. तर अवंतिका म्हणते की अरे कर्म ते कर्म, ते म्हणतात ना की तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुम्हाला लगेच शिक्षा मिळते, आणि अगदी तसेच झाले. आणि मला एक गोष्ट सांग बरोबर की आपल्याच गाडीची दोरी कशी तुटली रे, त्यामुळे मी तुला सांगते की अरे हे सर्व सुद्धा त्या ऐश्वर्याचंच काम असणार. त्यावर आता सौमित्र म्हणतो की म्हणून तर ती मागे राहिली आणि आपले दादा आणि वहिनी जिंकलेत. सुमित्रा काही एक उत्तर देत नाही, फक्त शांत असते. तेव्हा आता सौमित्र अगदी खुशून म्हणतो की आज सर्वजण म्हणजे ते जिंकलेत, मला इतका आनंद झाला म्हणून तर मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलो. आता सुमित्राच्या जीवात धाकधूक होत असते. आईस्क्रीम खाण्याकडे सुद्धा तिचं लक्ष लागत नाही, ती एकटक शांत असते. तर तिच्याकडे बघून सौमित्र तिला विचारतो की आई अगं काय झाले, अगं तुझं आईस्क्रीम पूर्ण विरघळलं, तुझं लक्ष कुठे आहे. त्यावर आता अवंतिका म्हणते की आई थांबा मी दुसरं आणते. तर आता सुमित्रा म्हणते की नको अगं खरं तर माझी खाण्याची इच्छाच नाही. त्यावर आता सौमित्र विचारतो की आई काय झाले, अगं काय सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये जे काही आहे ना ते प्लीज सांग बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे खरंच मला आता दडपण यायला लागले. सारंग काय म्हणाला होता बघ, आठव ना, अरे हे घर त्यांनी गहाण ठेवलं आणि त्यावर कर्ज काढले कंपनीवर सुद्धा, आणि कंपनीच्या अकाउंट मध्ये तर पैसे सुद्धा शिल्लक नाही, आणि ते जर ही स्पर्धा हारले तर हे घर आपल्या हातातून जाईल. आणि आता मात्र ते स्पर्धा तर हारलेच, मग काय करणार आपण, म्हणजे आपलं घर खरंच जाईल का, याची मात्र आपल्या सुमित्राला सारखी काळजी वाटत असते. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघ आई असं काही होणार नाही, आणि सारंग जे काही सांगतो आपल्याला ते खरं आहे किंवा खोटं आहे हे आपल्याला माहिती नाही. तर सुमित्रा म्हणते की अरे, पण सौमित्र म्हणतो की नाही आई तू काळजी करू नकोस, मी बोलतो त्याच्याशी, त्याने नक्की काय गोंधळ घालून ठेवला हे त्याला विचारतो. त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, सारंग भाऊजी तुला सर्व काही खरं सांगतील असे तुला वाटते का, अरे तुला तर ते चांगलंच माहिती आहे की ऐश्वर्या आहे ना तिच्यामुळे ते सर्व काही आपल्यापासून लपवतात. त्यामुळे आई मला तर असं वाटतं की तुम्हीच जावं आणि सारंग भाऊजींशी बोलावं, आणि नको त्या सारंग भाऊजींशी तर नको, परंतु जिने काही हे सर्व प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहेत ना तिलाच एकदा जाब विचारायला हवा. त्यामुळे तुम्हीच तिच्याशी जाऊन बोला आणि मगच आपल्याला खरं हे ते सर्व कळेल. तेव्हा आता अवंतिका जे म्हणते तर सुमित्रा त्याचा विचार करते आणि तयार होते. त्यानंतर मात्र आता इकडे दुसऱ्या दिवशी आता मैदानावर आपले जानकी आणि ऋषिकेश यांचं हे मुलाखत घेण्यासाठी आता सर्व मीडिया तेथे आलेले असते, आणि न्यूज चॅनलवाले सर्वजण काही आता आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांची मुलाखत घेत असतात की श्री आणि सो या स्पर्धेतील एक्सपिरियन्स कसा होता. त्यावर आता ऋषिकेश खुश होऊन सांगतो एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता, आणि जी स्पर्धा झाली तर ती खूप अशी टफ होती, पण एकमेकांच्या साथीने आणि आमच्या शेतकरी जे काही बंधू आहेत तर त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने स्पर्धा आम्ही जिंकू शकलो. आणि ही स्पर्धा खेळत असताना म्हणजे माझ्या बायकोने जानकीने खूप असा जोर धरला होता, आणि म्हणूनच आम्ही ही स्पर्धा खेळू शकलो, आणि आमच्या दोघांचा सुद्धा हेतू या स्पर्धेला घेऊन अगदी स्पष्ट होता असे ऋषिकेश जेव्हा सांगतो तर जानकी सुद्धा खुश होऊन सांगते की हे बघा ऋषिकेश सांगतात अगदी तसा पहिल्यापासूनच आमचा हेतू अगदी क्लिअर होता. ही स्पर्धा केवळ आणि केवळ आम्ही शेतकऱ्यांसाठीच खेळणार होतो, आणि या स्पर्धेतून जे 25 लाखाची रक्कम मिळणार आहे तर ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही वापरणार होतो, आणि जे शेतकरी हितकरी ऍप आहे तर त्याच्यासाठी, त्याच्याच कृपेने आमच्या शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने आम्ही शेवटी ही स्पर्धा जिंकलोच. सर्वजण आता आपले जानकी आणि ऋषिकेशची जी काही आता ही मुलाखत आहे अगदी कान देऊन अगदी ऐकतात, आणि सर्वजण अगदी खुश होऊन पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. त्यावर आता ऋषिकेश तो चेक हातात घेतो आणि 25 लाखाचा हा धनादेश आहे तर तो सुद्धा जिंकलो, आणि ही स्पर्धा सुद्धा, आणि हा 25 लाखाचा जो काही धनादेश आहे तर ते आम्ही आमचे हे गावचे संपतराव म्हात्रे यांच्याकडे मी सुपूर्त करतो. तेव्हा आता तो चेक स्वीकारण्यासाठी संपत दादा यांना ऋषिकेश अगदी स्टेजवर बोलावतो. तेव्हा संपत काका पुढे येतात आणि सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात. तो चेक स्वीकारल्यानंतर सर्वांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की संपत दादा हे बघा, तुम्ही न विसरता हा चेक आहे तर तो आपल्या शेतकरी अकाउंटवर असा जमा करा न विसरता.
तेव्हा आता संपत काका म्हणतात की हो, एक ना एक रुपया सर्व काही जमा होईल, काही घोटाळा नाही होणार, मी तुम्हाला शब्द देतो. तेव्हा आता ऋषिकेश खुश होऊन चालेल असं म्हणतो. त्यावर आता आदित्य कश्यप सर आता हे सर्वांना सांगतात की बघितलंस का, हे आहे आमचे खरे श्री आणि सो. आता सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात. तर ऋषिकेश आणि जानकी हात जोडून थँक्यू बोलतात. संपत काका पुढे म्हणतात की आमचे ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी खरंच एकदम शब्दाचे पक्के आहे. त्यांना ही बक्षिसाची मिळाली रक्कम त्यांनी शेतकऱ्यांच्या हे कल्याणासाठीच शेवटी वापरली. आपल्या काकू म्हणतात की हो ना, त्यांच्यासारखी ही अशी माणसं आपल्या गावच्या पाठीशी आहेत म्हणून गावचं असं कल्याण सुरू आहे. तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात की हो बघा, इमेज ही खरी आहे या दोघांची, म्हणजे आपल्या जानकी ऋषिकेश. तुम्ही आमच्यासोबत टिकून राहा आणि बघतच राहा की जानकी आणि ऋषिकेश कशी प्रगती करतात ते. तर ऋषिकेश खुश होऊन त्यांना थँक्यू बोलतो. त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सारंग जेव्हा कंपनीत येतो, कंपनीत पाहतो तर एकही तेथे स्टाफमधील मेंबर हजर नसतो. तेव्हा सारंग आपल्या घड्याळात पाहतो की किती वाजले आणि तो देशमुखांना आवाज देतो, परंतु देशमुख सुद्धा तेथे हजर नसतात. परंतु आता सारंगचा आवाज ऐकून देशमुख हे बाहेरून येतात. तर सारंग त्यांना विचारतो की अहो काय झालं, किती वाजले? देशमुख बघितलंस का, एकही माणूस आज ऑफिसमध्ये हजर नाही, माझ्या टेबलवर चहा नाही, पाणी नाही, पेन सुद्धा नाही, कुठे गेले सर्वजण? त्यावर आता देशमुख सांगतात की कारण सर्वजण नोकरी सोडून गेले. हे ऐकल्यानंतर आता सारंगला मोठा धक्का बसतो. तो परत देशमुखांना विचारतो की काय म्हणाले तुम्ही, सर्वजण नोकरी सोडून गेले, पण का? तर देशमुख सुद्धा रागाने म्हणतात की सर अहो, हाच प्रश्न तुम्ही स्वतःला का विचारत नाही? 2 महिन्यापासून तुम्ही त्यांचे पगार सुद्धा केलेले नाही, सर्वांची चिडचिड होते, पण ऋषिकेश दादामुळे आम्ही सर्वजण थांबून होतो आणि काल तर तुम्ही ही स्पर्धा हारला, त्यामुळे सर्वांना कळून चुकलं की त्यांचे पैसे नाही मिळणार म्हणून. आणि कारण या कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे तर नाही, या कंपनीचा PR सुद्धा होणार नाही आणि ही कंपनी सुद्धा राहणार नाही. तेव्हा आता हा सारंग अगदी या देशमुखांचीच गचंडी धरतो की हरामखोर, अरे आमच्या कंपनीचं मीठ खातो आणि आमच्याशी गद्दारी करतो. त्यावर आता देशमुख सुद्धा सारंगला घाबरत नाही. ते म्हणतात की मी कशाला सांगायला हवं, सर्वांना सर्व काही अगदी त्यांच्या मनानेच कळतं आणि सोडा आता मला, कारण तुमचं हे ऐकून घेण्यासाठी मी सुद्धा तुमच्या कंपनीचा एम्प्लॉय नाही, मी सुद्धा आता ही कंपनी सोडून जातोय. म्हणून त्यांनी सुद्धा आता ते लेटर आता सारंगच्या हातात टेकवलेलं असतं आणि जाताना म्हणतात की ही कंपनी अगदी ऋषिकेश दादा यांनी मेहनतीने उभी केली होती आणि आज ती कंपनी तुम्ही बुडवली, त्यामुळे तुम्ही एकटेच या कॅबिन मध्ये बसून राहा. देशमुख सुद्धा निघून जातात. तर आता सारंग म्हणतो की अहो प्लीज, माझी चूक झाली, देशमुख ऐकून घ्या. आणि सारंगवर आता रडण्याची वेळ येते. सारंग रडत म्हणतो की अरे देवा, आता हे कर्ज मी कसं फेडणार? आणि समोर त्यांचा जो काही फॅमिली फोटो असतो त्या फोटोकडे आता सारंगचं लक्ष जातं. सारंग त्या फोटो जवळ येतो आणि रडत असतो. त्यानंतर इकडे सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेश यांचं अभिनंदन करतात. आता ते जे मीडियावाले आहे तर ते जानकी आणि ऋषिकेश यांना विचारतात की तुम्ही आता आदित्य कश्यप यांच्या टीमसोबत हात मिळवणी करतान का, त्याने तुमची पब्लिसिटी होऊ शकते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश विचारात पडतात. तेव्हा ते सांगतात की हे बघा, जेणेकरून तुमचं हे ॲप आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, अशी तुम्हाला मदत होईल आणि जास्त पब्लिसिटी सुद्धा वाढेल आणि मार्केटमध्ये तुम्ही फेमस सुद्धा होता, राईट ना मिस्टर आदित्य कश्यप? तर कश्यप सर म्हणतात की हो एकदम परफेक्टली. आणि जानकी आणि ऋषिकेश तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय सांगतं? त्यावर आता जानकी म्हणते की नाही सर, अजूनपर्यंत तर काही विचार नाही केला आणि थँक्यू, आम्हाला तुम्ही समजून घेतला, परंतु मला तुमच्याबरोबर काही हात मिळावा असे नाही वाटत. त्यावर आता ते ऐकून ऋषिकेश जानकीला म्हणतो की 1 मिनिट जानकी. तो बोलण्यासाठी जानकीला बाजूला घेऊन जातो आणि जानकी, आपल्याला त्यांच्या मदतीची गरज आहे. जर भारतातील मोठमोठ्या कंपनीशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर आपली कंपनी सुद्धा ही मोठी व्हायला हवी आणि त्यासाठी पब्लिसिटी ही समोरून चालून येते, तर घ्यायला काय हरकत आहे बरं? त्यावर आता जानकीला सुद्धा आता ऋषिकेशचं हे म्हणणं पटतं आणि हरकत नाही, तुम्ही जसे म्हणता अगदी तसेच. आणि जानकी सुद्धा आता परवानगी देते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्यांना म्हणतात की हे बघा, जास्तीत जास्त लोक आमच्या या ऍपशी जोडली जावे इतकीच आमची इच्छा आहे. कश्यप सर म्हणतात की बरं मॅडम, तुम्ही म्हणता तसे, कारण तुम्ही याचे ऍपचे आईबाप तर आहात नसणार. एक काकू पुढे येतात आणि म्हणतात की ही कल्पना खरंच खूप छान आहे, परंतु त्यांचं ते कधी करणार? संपत काका म्हणतात की फोटोशूट कधी करणार? तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात की आजच करूयात आणि त्यासाठी तुमचे कॅशूम हे ट्राय करावे लागतील. तर जानकी आणि ऋषिकेश तयार होतात आणि कश्यप सरांना थँक्यू बोलतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही सुमित्राला म्हणते की आई, 5 करोड रुपये कर्ज आम्ही घेतलं आणि ज्या माणसाकडून हे कर्ज घेतलेलं आहे तर तो माणूस 1 नंबरचा सायको आहात. तेव्हा आता नाना सुद्धा हे ऐकतात. नाना आणि सुमित्रा या दोघांना तर अगदी जबर धक्का बसतो. तेव्हा मात्र ज्या माणसाकडून हे कर्ज घेतलेलं आहे तर सारंगचे ते अगदी गचंडी धरतात आणि अरे भिकारड्या, तू जर माझे
त्याचे पैसे दिले नाही तर उभ्याचा उभा तुला गिळून टाकेल, म्हणून ते माणसं आता सारंगला पकडतात आणि सारंगला चांगला ते मारतात, अगदी त्याला खाली पाडू पाडू मारतात। तर सुमित्रा रडतच हे सर्व जानकीला सांगते, सारंगने एका माणसाकडून खूप काही कर्ज घेतलं होतं आणि ते पैसे आपण त्याचे परत नाही देऊ शकलो तर आपला आशीर्वाद बंगला हा त्याच्या नावावर जाईल। ऐकल्यानंतर मात्र आपल्या जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तर पुढे काय होतं, जानकी आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी कशी धावून येते हे पाहणे अगदी रंजक ठरणार आहे। तर धन्यवाद।